वेलकम टू अकाउंटंट बेसिक स्किल चॅनल. आज मी तुम्हाला शिकवणार आहे लेक्चर नंबर 3 इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अँड अदर सोर्सेस पार्ट 2. ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दोन असेसमेंट कवर करणार आहे, असेसमेंट 2021 आणि असेसमेंट 21-22. मित्रांनो, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन हे मी सेपरेटली नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करणार आहे. पहिला मी ह्या लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि अदर सोर्सेस कवर करणार आहे. आणि हां मित्रांनो, माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती, जर तुम्हाला हा लेक्चर आवडला तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. ओके, तर चला सुरुवात करूया. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मित्रांनो, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा हेड का आणला सेपरेटली, ह्याच्यामागे गव्हर्नमेंटचं काय इंटेन्शन होतं, आणि इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये हे इन्कम का टॅक्सेबल नको हे पण तुम्हाला मी क्लिअरली समजून सांगणार आहे. कारण गव्हर्नमेंट काय ह्याच्यामध्ये क्लिअरली गव्हर्नमेंटला पूर्ण माहिती आहे की कुठचे कुठचे लूपहोल आहेत, तिथे एस ही बेनिफिट घेतो आहे आणि गव्हर्नमेंटला टॅक्स काहीही पे करत नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटचं खूप नुकसान होतं आहे. आता बघा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये त्यांनी एक अट टाकली आहे की ही इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कधी येणार, की जेव्हा ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द एनी प्रॉपर्टी कॉम्प्रोमाइज ऑफ बिल्डिंग असेल किंवा लँड अपार्टमेंट, म्हणजे ज्या बिल्डिंग बरोबर जर लँड पण असेल, म्हणजे पार्किंग एरिया, स्विमिंग किंवा गार्डन एरिया जो काय असेल ते, देअर टू ऑफ विच द ॲसेसी ओनर इज चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. एखादा ॲसेसी, त्याच्याकडे बिल्डिंग आहे, बिल्डिंग बरोबर ती लँड आहे, पार्किंग एरिया आहे, ओके, आणि त्यातनं त्याला भाड्याचं इन्कम येत आहे, मग ते भाड्याचं इन्कम इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये होणार. मित्रांनो, खूप सारे असे डिबेट पण आहेत की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये का, इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये. मित्रांनो, इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये घेतलं ना, तिथे डिडक्शन जास्त मिळणार, म्हणून गव्हर्नमेंटने स्पेसिफिक हे डेफिनेशन आणलं. हे डेफिनेशन जर फुलफिल झालं तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीज धरलं जाणार आणि तुम्हाला रिस्ट्रिक्टेड डिडक्शन ॲज पर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी तेवढंच तुम्हाला मिळणार. ओके, त्यामुळे हा लक्षात ठेवा की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी का आणलं आहे. आता पुढे बघूया, इन्कम फ्रॉम लेटिंग आउट ऑफ वॅकंट लँड, म्हणजे जमिनीवर काहीही नाही आहे, बिल्डिंग पण नाही, ओपन लँड आहे, तर अशा वेळी ते इन्कम कुठे टॅक्सेबल होतं, ते इन्कम टॅक्सेबल होतं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किंवा प्रॉफिट्स ऑन गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. हा फक्त जरा व्यतिरिक्त, म्हणजे थोडा वेगळा पार्ट आहे, कारण वॅकंट लँड आहे, कारण तिथे बिल्डिंग नाही आहे, भाड्याला काय देऊ शकतो, जमीन आहे फक्त. दुसरं आहे ॲसेसी इंगेज इन द बिझनेस ऑफ लेटिंग आउट प्रॉपर्टीज ऑन रेंट. एखाद्या कंपनीचा जर बिझनेसच आहे की लेटिंग आउट प्रॉपर्टीज ऑन रेंट, आणि त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं आहे की त्यांचा उद्देश काय, बिल्डिंग बनवणे आणि भाड्याला देणे. ओके, अशा वेळी ते इन्कम टॅक्सेबल ॲज अ बिझनेस इन्कम होतो. ओके, प्रॉपर्टी हेल्ड ॲज अ स्टॉक इन ट्रेड. मित्रांनो, हे कोणासाठी ॲप्लिकेबल माहिती आहे, बिल्डर आणि डेव्हलपर. काय करतात बिल्डर आणि डेव्हलपर, काय करतात, प्रॉपर्टीनं बनवून झाल्यानंतर, म्हणजे फ्लॅट्स बनवून झाल्यानंतर लगेच विकत नाही, ते तसेच ठेवून देतात, कारण प्राईस वाढेल ह्या उद्देशाने, ते ठेवत जातात. पण काय होतं, गव्हर्नमेंटने एक लॉक इन पिरियड आणलं की 2 वर्ष संपल्यानंतर आहे ना, ते स्टॉक इन ट्रेड ज्या तुम्ही फ्लॅट ठेवलेत ना, त्याचं डीम टू बी लेट आउट म्हणून धरलं जाईल. मग ते इन्कम आहे ना, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून धरलं. त्याचं ना मी पूर्ण पुढे एक एक्सप्लेनेशन आहे दिलं आहे की कधी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी होईल, जर एखाद्या बिल्डरने किंवा डेव्हलपरने स्टॉक इन ट्रेड म्हणून प्रॉपर्टी ठेवल्या असतील, स्टॉक इन ट्रेड प्रॉपर्टी ठेवल्या असतील, म्हणजे फ्लॅट्स ठेवले असतील. ओके, ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट प्रॉपर्टी. आता ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट, मित्रांनो, ह्याच्यामध्ये भरपूर सारे केसेस आहेत, इन्कम टॅक्सचे एवढे केसेस आहेत ना. एस एस सीनी काय करायचं माहिती आहे, खूप सारे लूपहोल शोधायचं, म्हणजे शॉर्टकट मार्ग, जेणेकरून गव्हर्नमेंटला टॅक्सच भरायचा नाही. काय करायचे, ॲग्रीमेंटमध्ये रेंट कमी दाखवायचे, चेक पेमेंट तेवढं घ्यायचं आणि बाकीचं पोर्शन कॅशमध्ये घ्यायचं आहे. तर गव्हर्नमेंटला खूप सारं नुकसान व्हायचं. कॅशमध्ये रेंट म्हणजे गव्हर्नमेंटला तर टॅक्स पूर्ण गेला. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, ह्या ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट प्रॉपर्टीचं एक डेफिनेशन आणलं. त्यामध्ये त्यांनी ॲन्युअल व्हॅल्यू कशी काढली जाईल, म्हणजे एखाद्या फ्लॅटचं भाडं किती असलं पाहिजे, सिम्पल फॉर्म्युला असं ठेवलं आहे. आता एखाद्या फ्लॅटचं व्हॅल्यू 20,000 आहे आणि हा एस एस सी 8,000 दाखवतो, मग गव्हर्नमेंटला लॉस होतो ना, 12,000वर टॅक्सच भरला जात नाही. म्हणून गव्हर्नमेंटने एक स्पेसिफिक एक डेफिनेशन आणलं की बाबा ॲन्युअल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट जाईल. इथे काय लिहिलं, ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द
इज द अमाऊंट अराइव्ड आफ्टर डिडक्टिंग म्युन्सिपल टॅक्सेस ॲक्च्युअल पेड बाय द ओनर. जर ओनरनी म्युन्सिपल टॅक्स काय पेड केलं असतील ना त्याचा डिडक्शन त्यांना मिळणार. ओके, आता पुढे काय दिलं आहे, हायर ऑफ फेअर रेंट वर्सेस म्युन्सिपल व्हॅल्यू. काय भाडा, फेअर रेंट म्हणजे काय माहिती आहे का, त्या एरियामध्ये त्या एरियाचं म्हणजे ज्या फ्लॅटच्या एरिया एवढं भाडं किती असेल वर्सेस म्युन्सिपल व्हॅल्यू. तर म्युन्सिपल व्हॅल्यू पण भाडं कॅल्क्युलेट करतं की एवढं ह्या रूमचं भाडं असेल. तर हायर ऑफ ह्या दोघांमधला हायर म्हणजे फेअर रेंट वर्सेस म्युन्सिपल व्हॅल्यू ह्या दोघातला हायर हे फर्स्ट स्टेप्समध्ये येतं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय दिलं, स्टँडर्ड रेंट. आता हे स्टँडर्ड रेट काय, रेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे की सेपरेटली एक कायदा मेंटेन केलेला आहे, त्याच्याप्रमाणे स्टँडर्ड रेट पण कॅल्क्युलेट केलं जातं. स्टँडर्ड रेट वर्सेस अबव हायर रेंट ह्या दोघातलं जे फेअर रेंट वर्सेस म्युन्सिपल व्हॅल्यूमध्ये जे हायर रेंट आहे ना ते सेकंड स्टेप्समध्ये कम्पेअर होतं. आता सेकंड स्टेपमध्ये कम्पेअर झाल्यानंतर तिसरं काय येतं, जर ॲक्च्युअल रेंट म्हणजे जो ॲक्च्युअल रेंट म्हणजे जो ज्या व्यक्तीकडनं भाडं घेतो ॲक्च्युअल रेंट ते जर जास्त असेल अबव रेंटपेक्षा तर ते ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू धरलं जाईल. ओके, पण ते जर कमी असेल म्हणजे इथे 20,000 आहे आणि इथे 15,000 आहे तर 20,000 रुपये धरलं जाणार. बरोबर, म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, जास्तीत जास्त हायर ॲन्युअल व्हॅल्यू असली पाहिजे म्हणजे मेजरमेंट परफेक्ट करतं, म्हणजे नुकसान पण नाही एस एस सीला आणि गव्हर्नमेंटला पण नुकसान नाही, कारण गव्हर्नमेंटने जे कॅल्क्युलेशन केलं आहे एका स्पेसिफिक फॉर्म्युलाप्रमाणे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, आता को ओनर म्हणजे कोण, एका फ्लॅटचे जॉईंट ओनर असतील तर, किंवा तिघंजण ओनर असतील, चौघंजण ओनर असेल तर इन्कम कसा टॅक्सेबल होणार, जेवढा त्यांचा शेअर आहे ना ॲज पर ॲग्रीमेंट. म्हणजे आता जर 4 ओनर असतील तर 25-25-25 असे 4 ओनर असं, मग रेंट पण तसं 4 जणांना डिवाइड होईल. हां, आता ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी. मित्रांनो, आता खूप सारे सॅलरीड एम्प्लॉई हाऊस प्रॉपर्टी विकत घेतात, तर ते हाऊस प्रॉपर्टी आहे ना ती एक हाऊस प्रॉपर्टी घेते ते सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणते जाते, म्हणजे स्वतःसाठी तो वापरतोय. ओके, मग त्याचं ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे रेंट धरलं जाणार नाही. ओके, फक्त त्याला इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन त्याचं डिडक्शन मिळेल. फक्त आता इथे काय सांगितलं, आता गव्हर्नमेंटमध्ये अमेंडमेंट केली होती, अँड एस एस सी कॅन क्लेम बेनिफिट ऑफ नील ॲन्युअल व्हॅल्यू इन रिस्पेक्ट ऑफ 1 or 2. म्हणजे पूर्वी 1च होतं, आता त्यांनी 2 प्रॉपर्ट्या केल्या. म्हणजे एस एस सीकडे जर 3 प्रॉपर्ट्या असतील तर 2 प्रॉपर्ट्या तो सेल्फ ऑक्युपाईड धरू शकतो, आणि एका तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती डीम टू बी लेट आउट म्हणजे भाड्याला दिली आणि त्याचा ॲन्युअल व्हॅल्यू ह्या वरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे कॅल्क्युलेट होणार आणि तेवढा वर टॅक्स तुम्हाला भरायला लागणार. ओके, ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ डीम टू बी लेट आउट, इफ more than 2 properties are so self-occupied, unoccupied, the SSC may claim benefit of NIN annually in respect of 2 properties at his option. म्हणजे 3 प्रॉपर्टी, सपोज 5 प्रॉपर्टीचा तो मालक आहे, तो 2 प्रॉपर्टी तो सेल्फ ऑक्युपाईड धरू शकतो आणि बाकीच्या 3 प्रॉपर्ट्या डीम टू बी लेट आउट म्हणून धरल्या जातील. हां, ते कॉन्सेप्ट समजून घ्या. आता ॲन्युअल व्हॅल्यू वेअर प्रॉपर्टी हेल्ड ॲज अ स्टॉक इन ट्रेड. हा एवढी माहिती दिली याची, पण ही माहिती समजून सांगतो, हे बिल्डर लोकांसाठी आहे. तर याचा पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल समजवतो, मग तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजेल. जर एखाद्या बिल्डिंगचं सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन 31 ऑगस्ट 2020 असेल तर त्या वर्षीचं फायनान्शियल एंड होतं 31 मार्च 2021. बरोबर, त्या 21 पासून पुढील 2 वर्ष काही ॲन्युअल व्हॅल्यू धरली जाणार नाही. परत रिपीट करतो, त्यांना 2 वर्षाचं बेनिफिट दिलं, कोणाला, बिल्डरना, की 2 वर्ष आम्ही तुम्हाला ॲन्युअल व्हॅल्यू चार्ज करणार, पण 2 वर्ष पूर्ण 2 वर्ष म्हणजे 24 महिने. बरोबर, आणि ज्या महिन्यात तुम्हाला जी सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन मिळाले ना त्याच्यापासून ते फायनान्शियल एंडपर्यंत म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत तिथे काय डीम टू बी लेट आउट पण धरली पण जाणार नाही, आणि पुढचे 2 वर्ष पूर्ण 24 महिने काहीही भाडं धरलं जाणार नाही. आणि तरी 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही ती प्रॉपर्टी विकली नाही, त्यानंतर डीम टू बी लेट आउटचा कॉन्सेप्ट ॲप्लिकेबल होईल आणि त्या बिल्डरला आणि डेव्हलपरला त्या फ्लॅटचं गव्हर्नमेंटला रेंटवर टॅक्स पे करायला लागेल. बरं, आता मी वाचतोय, वेअर प्रॉपर्टी कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग, land, apartment thereto is held as stock in trade, and the whole or any part of the property is not let out during the whole or any part of the previous year, the annual value of the property
or part of the property period up to 2 years from the end of the financial year in which certificate of completion or certificate of completion of construction of the property is obtained from the competent authority shall be taken as nil. Okay, म्हणजे up to 2 years from the end of the financial year, up to 2 years from the end of the financial, म्हणजे पुढील 2 वर्ष ते इन्कम धरलं जाणार नाही. ओके, त्यानंतर त्या टॅक्स म्हणजे बिल्डरनं एक तऱ्हेचा चाप दिला त्यांनी इनडायरेक्टली, कारण ते प्रॉपर्टीचे कॉस्ट वाढवत असतात ना म्हणून. आता डिडक्शन फ्रॉम ॲन्युअल व्हॅल्यू, काय काय डिडक्शन मिळतं? 30% ऑफ ॲन्युअल व्हॅल्यू, स्ट्रेटवे डिडक्शन. आता इंटरेस्टमध्ये ना 4 प्रकार आहेत वेगवेगळे. तर पहिलं कसं काय दिलं? इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. तर इंटरेस्ट पेबल ऑन लोन्स बॉरोड फॉर द पर्पज ऑफ ॲक्विजिशन, कन्स्ट्रक्शन, रिपेअर्स. बा महत्त्वाचं आहे हे 3 वाक्य. ॲक्विजिशन, कन्स्ट्रक्शन, रिपेअर्स, रिन्युअल ऑर रिकन्स्ट्रक्शन कॅन बी क्लेम ॲज अ डिडक्शन. तेवढ्याच तुम्हाला डिडक्शन मिळेल. ओके, जर तुमचा प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट, प्री कन्स्ट्रक्शन म्हणजे एखादी प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन असेल, म्हणजे तिचं पोझिशन तुम्ही घेतलं नसेल आणि कन्स्ट्रक्शन तिचं कंप्लीट झालेलं नाही आहे. ओके, तर अशावेळी तो जो इंटरेस्ट अप टू द डेट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन पिरियड ॲक्युमुलेट होणार आणि पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला तो डिडक्शन मिळणार. तो कसं लिहिला बघा? इंटरेस्ट फॉर द पिरियड prior to the previous year in which the property is acquired or construction is completed, pre-construction interest is allowable as a deduction in 5 equal installment from the previous year of the completion of the construction or acquisition. म्हणजे समजा ऑगस्ट 2021ला कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं. ओके, तर 31 मार्च 2022 पासून तुम्ही पुढील 5 वर्ष क्लेम करू शकता. क्लिअर? कारण त्यांनी काय सांगितलं आहे? प्रिव्हियस इयर ऑफ द कम्प्लिशन ऑफ द कन्स्ट्रक्शन, त्यापासून तुम्ही 5 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये क्लेम करू शकता. कुठचा? प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. ओके, आता पुढे लोन टेकन बिफोर 1419. जर एखादा लोन तुम्ही 1499च्या अगोदर घेतला असेल, कशासाठी? रिपेअर, रिनोव्हेशन, रिकन्स्ट्रक्शन, तर इंटरेस्ट पेड फॉर 1 or 2 सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीज मॅक्झिमम ऑफ 30,000, म्हणजे 30,000 पर्यंत तुम्हाला मिळेल. का? लोन टेकन बिफोर 1499. हां, पण त्यानंतर गव्हर्नमेंटला लक्षात आलं की बा 30,000मध्ये काय होत नाही, म्हणून गव्हर्नमेंटने नवीन परत एक प्रोव्हिजन आली, लोन टेकन ऑन ऑर आफ्टर 1499. तर इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर ॲक्विजिशन ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ऑन ऑर आफ्टर 1499 वेअर सच कन्स्ट्रक्शन इज कम्प्लीट विदिन 5 years फ्रॉम द एंड ऑफ द फायनान्शियल इयर इन विच कॅपिटल वॉज बॉरोड. म्हणजे पुढील 1/99च्या नंतर तुम्ही लोन घेतलं असेल आणि कंप्लीटेड झालं असेल कन्स्ट्रक्शन पुढील 5 वर्षामध्ये, तर ॲग्रिगेट इंटरेस्ट पेड ऑर पेएबल ऑर 1 or 2 सेल्फ ऑक्युपाईड सब्जेक्ट टू मॅक्झिमम 2 लाख रुपीज, म्हणजे 2 लाखपर्यंत तुम्हाला डिडक्शन मिळेल. सेम ॲप्लिकेबल टू ओनर ऑल्सो. ओके, आता इथे लिमिट लावलं बघा. टोटल अमाऊंट ऑफ इंटरेस्ट डिडक्शन अंडर सेक्शन अंडर डी आणि ई कॅनॉट बी एक्सेड 2 लाख रुपीज. म्हणजे डी कुठचं? हे डी आणि ई. ओके, किती मॅक्झिमम मिळणार? 2 लाख रुपये. आणि एक थोडी विचित्र नाही, एक वेगळी प्रोव्हिजन आहे, इन ॲडमिसेबल डिडक्शन. ओके, काय माहिती आहे, SSC खूप वेगवेगळे मार्ग काढतात आणि गव्हर्नमेंटला कसं नुकसान करावं ते बघतात. आता ते काय करतात? इंटरेस्ट चार्जेबल अंडर दिस ॲक्ट विच इज पेएबल आउटसाइड इंडिया शाल नॉट बी डिडक्टेड इफ टॅक्स नॉट डिडक्टेड अँड नो एजन इन इंडिया. म्हणजे तुम्ही फॉरेन कंट्रीमधनं लोन घेतलं हाऊस प्रॉपर्टीसाठी. ओके, तर त्याचं तुम्ही डिडक्शन मागताय, चला देतो आहे, गव्हर्नमेंट बोलतं आम्ही देतो आहे, पण तुम्ही जेव्हा इंटरेस्ट पे करणार फॉरेन कंट्रीमध्ये तेव्हा त्या इंटरेस्टवर तुम्हाला TDS कापायला लागेल आणि त्याचा एजंट पाहिजे इंडियामध्ये. जर एजंट नसेल ना तर ते डिडक्शन मिळणार नाही. ओके, आता नवीन अमेंडमेंट काय आले असेसमेंट इयर 21-22 पासून? काय आली आहे? इफ न्यू टॅक्स स्ट्रक्चर डिडक्शन ऑफ इंटरेस्ट अप टू ₹2 lakh नॉट अलाउएबल अंडर सेक्शन 24B इन रिस्पेक्ट ऑफ सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी. म्हणजे न्यू टॅक्स स्ट्रक्चर जर SSCने घेतलं तर 2 लाखचं डिडक्शन त्याला विसरायला लागेल. ओके, पण जर SSCने ओल्ड टॅक्स स्ट्रक्चर सिलेक्ट केला तर त्याला ते डिडक्शन मिळेल. क्लिअर? आता हे लास्ट आहे, लेट आउट प्रॉपर्टी. म्हणजे ज्यांचं ज्यांचं इंटेन्शन काय, ज्या मालकी तत्वावर पागडी तत्वावर बिल्डिंग असतात ना, पागडी तत्वावर म्हणजे एका घराचे 2 मालक, म्हणजे रूम ओनर पण असतो आणि त्या बिल्डिंगचा मालक पण. ओके, तर त्यांच्यासाठी हा स्पेसिफिक आहे प्रोव्हिजन.
लेट आउट प्रॉपर्टी त्यांचा धंदा काय आहे की प्रॉपर्टी भाड्याने ॲक्च्युली ते भाडे घेत असतात रेंट दर महिन्याला त्यांच्याकडनं, पण मालक दोन असतात, एक बिल्डिंगचा मालक आणि घराचा मालक. ओके, जेव्हा ट्रान्सफर करायचं असतं ना तेव्हा जो घराचा मालक आहे ना आणि जो नवीन मालक येणार आहे तर त्याला बिल्डिंगच्या ओनरला एक ट्रान्सफर फी द्यायला लागते वेगळी. हां, ती पागडीच्या रूमवर होते. ओके, तर पागडीच्या रूमवाल्यांसाठी स्पेसिफिकली काय किंवा एखाद्याची स्वतःच्या प्रॉपर्टी असतील त्याच्यासाठी पण लेट आउट प्रॉपर्टी असेल तर होल ऑफ द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल पेबल ऑर ड्युरिंग द प्रिव्हियस इयर अँड अपॉर्च्युनेट ॲज प्री कन्स्ट्रक्शन विदाउट एनी सिलिंग लिमिट. तर ह्यांना काय सिलिंग लिमिट लागणार नाही, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीचा पण कॉन्सेप्ट नाही. ह्यांचा उद्देशच काय आहे की भाड्याने रूम देणे हा त्यांचा उद्देश आहे. तर त्यांना काय इंटरेस्ट रेटचं पूर्ण डिडक्शन मिळणार. समजा त्यांनी बिल्डिंग बनवण्यासाठी लोन घेतला असेल तर पूर्ण डिडक्शन मिळणार. ओके, अनरिअलाइज रेंट आणि ॲरियर्स ऑफ रेंट रिसिव्ड. अनरिअलाइज रेंट म्हणजे की रेंट एखाद्या भाडोत्रीने दिला नाही. ओके, तर ते आता इकडे प्रोव्हिजन बघा, टॅक्सेबल इन द इयर ऑफ रिसिप्ट ऑर रिअलायझेशन इवन इफ नो ओनर. आता बघा एका ॲसेसने काय डोकं लावलं, तो बोला अरे मी मालकच नाही, कारण त्यांनी काय आलं ज्या वर्षी भाड्याला दिली त्या वर्षी त्याला 12 महिन्याचं भाडं नाही मिळालं, 9 महिन्याचंच मिळालं. ओके, आणि गव्हर्नमेंटला त्यांनी दाखवलं मला 9 महिन्याचंच भाडं मिळालं, 3 महिन्याचं भाडं नाही मिळालेलं आहे. आणि पुढच्या वर्षी त्यांनी प्रॉपर्टी विकली आणि विकल्यानंतर त्याला त्या जुन्या भाडोत्रीने त्याचे जे भाडं राहिलं तर 3 महिन्याचं दिलं. ओके, तर गव्हर्नमेंटने काय सांगितलं, जरी तू मालक नसला ना तरी ते 3 महिन्याचं जे भाडं तुला मिळालं आहे ते टॅक्सेबल होणार आणि तुला फक्त 30% डिडक्शन मिळणार. बरोबर, म्हणजे कसे कसे असे मार्ग काढतात बघा. ओके, आता डीम ओनरशिप हे पण आहे बघा, याच्यावरून पण ॲसेसने काय काय मार्ग काढले. भाड्याचा इन्कम कधी दाखवायला लागेल, जेव्हा तुम्ही मालक असाल तेव्हा. पण असं पण आहे काही प्रोव्हिजन की जरी तुम्ही राईट्स असेल तुमच्याकडे घराची, कागदोपत्री नावावर नाही आहे, तुमच्याकडे राईट्स आहेत, तरी पण तुम्ही ओनर धरले जाणार. तर मग आता वाचूया आपण. द फॉलोइंग पर्सन दो नॉट लिगल ओनर ऑफ द प्रॉपर्टी आर डीम टू बी ओनर. असं कुठचं होणार, ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी वेअर द प्रॉपर्टी इज ट्रान्सफर टू द स्पाऊस ऑर टू मायनर चाइल्ड. म्हणजे स्पाऊसला ट्रान्सफर केली, मायनर चाइल्डला ट्रान्सफर केली टॅक्स वाचवण्यासाठी, दुसरं काय म्हणा, तरी पण ते तुम्हालाच टॅक्सेबल होणार. विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, होल्डर ऑफ इम्पार्टेबल इस्टेट, मेंबर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि पर्सन इन अ पोझेशन ऑफ प्रॉपर्टी, पर्सन हॅव ए राईट इन अ प्रॉपर्टी फॉर अ पिरियड नॉट लेस दॅन 12 इयर्स. म्हणजे 12 वर्षाच्या वरती तो प्रॉपर्टी त्याच्या हातात आहे, वापरतो आहे, कागदोपत्री नाव नाही, तरी पण तो ओनर धरला जाईल आणि त्याला डीम टू बी लेट आउटचं कॉन्सेप्ट ॲप्लिकेबल होणार. ओके, आता फॉर्मॅट बघा. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू दाखवणार, म्युन्सिपल टॅक्सेस जर मालकाने पे केले असेल तरच डिडक्शन मिळतं, मालकाने, भाडोत्री नाही. ॲन्युअल व्हॅल्यू होतं, मग हे मायनस हे केल्यावर ॲन्युअल व्हॅल्यू हे येतं. ओके, डिडक्शन कुठचे मिळतात, स्टँडर्ड डिडक्शन 30% दोन्हीकडे मिळणार, इथे पण मिळणार करंट इयरला आणि 20-21ला पण आणि 21-22ला पण. इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल नवीन याच्यामध्ये ते काढून टाकलं आहे असेसमेंट 21-22मध्ये. नॉट अलाउड इफ ॲसेस सिलेक्ट न्यू टॅक्स रेजिम. सॉरी, जर ॲसेसने न्यू टॅक्स रेजिम सिलेक्ट केली तर एवढंच फक्त डिडक्शन त्याला विसरायला लागेल. बाकी हे डिडक्शन तर त्याला मिळणार असेसमेंट 20-21ला पण आणि 21-22ला पण. त्यांनी न्यू टॅक्स स्ट्रक्चर सिलेक्ट केलं तर इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल 2 लाखाचं डिडक्शन मिळणार नाही. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करतो की माझ्या मते ओल्ड टॅक्स स्ट्रक्चरच चांगलं आहे, पण तुम्ही ना एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन करा आणि तसं तुम्ही एस एस सीला समजून ती सांगा की बाबा कुठचं त्यासाठी चांगलं आहे, ओल्ड टॅक्स स्ट्रक्चर चांगलं आहे की न्यू टॅक्स स्ट्रक्चर. ओके, तर नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. मित्रांनो हा रेसिड्युअल हेड आहे. रेसिड्युअल म्हणजे जर इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये इन्कम टॅक्सेबल होत नाही, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये टॅक्सेबल होत नाही, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशनमध्ये टॅक्सेबल होत नाही, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेनमध्ये टॅक्सेबल होत नाही, तर हे इन्कम यामध्ये टॅक्सेबल होतं. ओके, तर बघूया हां. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस
त्यामध्ये काय बघा, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, वेअर एनी इन्कम or profit or gains including in the total income of an assessee cannot be included under any of the other heads, it will be chargeable under the head. ओके, आता कुठचं इन्कम टॅक्सेबल होतं बघा. पहिलं कुठचं, डिव्हिडंड इन्कम. ओके, कॅज्युअल इन्कम. कॅज्युअल इन्कम म्हणजे कसलं, विनिंग फ्रॉम लॉटरीज, क्रॉसवर्ड पझल्स, रेस इन्क्लुडिंग हॉर्स, कार्ड गेम्स, अदर गेम्स, गॅमलिंग, बेटिंग. तर हे सर्व टॅक्सेबल. आणि त्यासाठी स्ट्रेट वे किती रेट आहे, 30%. म्हणजे तुम्हाला 100 रुपयाची लॉटरी लागली ना तर 30% गव्हर्नमेंटला द्यायचं आहे. ओके, आणि प्लस सरचार्ज स्लॅबप्रमाणे जो काय असेल, आणि एज्युकेशन सेस विथ नो एक्सपेंडिचर. म्हणजे लॉटरी जी विकत घेतली ना, लॉटरीचे तिकीट, तर त्याचं पण तुम्हाला काय डिडक्शन मिळणार नाही. आणि डिडक्शन अंडर चॅप्टर 6 आहे ते पण काय मिळणार नाही. नो लॉस कॅनॉट बी सेट ऑफ अगेन्स्ट सच इन्कम अँड एक्झॉस्टेड ऑर नॉन एक्झॉस्टेड बेसिक एक्झाम्पशन लिमिट. जे बेसिक एक्झाम्पशन लिमिट आहे ना, कमीत कमी एवढं इन्कम असेल तर टॅक्सेबल, ते पण तुम्हाला मिळणार नाही. ओके, आता पुढे, मनी ऑर प्रॉपर्टी रिसिव्ड बाय एनी पर्सन. मित्रांनो, फार महत्त्वाचे प्रोविजन आहे. याच्यामध्ये खूप साऱ्यांनी प्लॅनिंग इन्कम टॅक्सची केली आणि गव्हर्नमेंटला खूप टॅक्सचं नुकसान झालं, खूप म्हणजे खूपच झालं. पण गव्हर्नमेंटनी ही प्रोविजन अशा तऱ्हेने मॉडिफाय केली की तो ॲसेसी ह्या ह्याच्यामधनं, तो लूपहोलमधनं बाहेरच येऊ शकत नाही. तो आतमध्ये अडकलाच जाणार आणि त्याला टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायलाच लागणार. ओके, तर पहिलं गव्हर्नमेंटने काय आणलं, विदाऊट कन्सिडरेशन. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे एका ॲसेसीने दुसऱ्या ॲसेसीला पैसे दिले, ओके, विदाऊट एनी ॲग्रीमेंट, विदाऊट एनी कॉन्ट्रॅक्ट, आणि त्याने असं दिलं की हे 1 लाख रुपीज तू घे, ओके, किंवा 1,20,000 रुपीज घे. आता ज्या ॲसेसीला मिळाले त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसरला सांगितलं मला असेच पैसे मिळालेत, हे माझे कॅपिटल रिसिप्ट आहे, टॅक्सेबल नाही होणार. तर गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्समध्ये प्रोव्हिजन काय चेंज झाली, जर तुम्हाला विदाऊट कन्सिडरेशन मिळाले आहे आणि ते तुमच्या रिलेटिव्हकडनं पैसे नाही मिळाले आहेत आणि हे 50,000च्या वरती आहेत, तर ते पूर्ण अमाऊंट टॅक्सेबल होणार. पूर्ण म्हणजे 1,20,000 रुपये ही पूर्ण टॅक्सेबल होणार. ओके, कारण विदाऊट कन्सिडरेशन आहे. आणि त्यामध्ये बघा, होल मनी सांगितलं आणि अजून एक ॲड केलं, फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ मुवेबल आणि इमोबल प्रॉपर्टी. म्हणजे एखाद्याने स्कूटर, नवीन स्कूटर त्या दुसऱ्या ॲसेसीला दिली फ्री ऑफ कॉस्टमध्ये असे, ओके, किंवा इमोबल प्रॉपर्टी दिली, ओके, आणि त्याची व्हॅल्यू 50,000च्या वरती गेली तर पूर्ण जेवढी व्हॅल्यू आहे ना ती सर्व विदाऊट कन्सिडरेशन म्हणून त्या ॲसेसीच्या ज्याला मिळाले, ज्याला मिळाले ना त्याच्यामध्ये टॅक्सेबल होणार. ओके, आता दुसरं त्यांनी हे केलं, इनॲडिक्वेट कन्सिडरेशन. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे, ॲग्रीमेंट आहे, ओके, वरच्या याच्यामध्ये काय ॲग्रीमेंट नाही आहे पण इथे ॲग्रीमेंट आहे, पण इनॲडिक्वेट म्हणजे एखाद्याची व्हॅल्यू आहे 1,80,000 आणि तो 1,20,000 म्हणजे स्वस्तात विकतोय. ओके, आणि गव्हर्नमेंटला कमी याच्यावर टॅक्स भरायला लावतोय. म्हणून गव्हर्नमेंटने ती प्रोव्हिजन चेंज केली. जर मुवेबल प्रॉपर्टी असेल, डिफरन्स बिटवीन दी ॲग्रिगेट फेअर मार्केट व्हॅल्यू, एखादी मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे एखादा कम्प्युटर आहे सपोज किंवा लॅपटॉप आहे, त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू 40,000 आहे, अँड द कन्सिडरेशन इफ सच डिफरन्स एक्सीड 50,000. आता मी एक एक्झाम्पल मी चेंज करतो. एखाद्याचा लॅपटॉप आता त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 90,000 आणि ॲसेसीला मिळाले 30,000ला. बघा, लॅपटॉपची फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 90,000 पण त्या ॲसेसीला 30,000 रुपयाला मिळाला. तर त्याला फायदा कितीचा झाला आहे बघा, 60,000चा तरी झाला आहे आणि 50,000च्या वरती गेला आहे. तर इफ सच डिफरंट एक्सिड तर पूर्ण अमाऊंट ते टॅक्सेबल, मग केवढी टॅक्सेबल होणार, 90 - 30, 60,000चा जो त्याला जो बेनिफिट झाला आहे तो पूर्ण टॅक्सेबल होणार. ओके, इनॲडिक्वेट कन्सिडरेशन म्हणजे ॲग्रीमेंट आहे, कमी दाखवली व्हॅल्यू. ओके, 90,000 दाखवायला पाहिजे होती पण दाखवली किती, 30. बेनिफिट किती झाला, 90 - 30, 60,000चा फायदा झाला, बरा 60,000 टॅक्स. हां, द कन्सिडरेशन इफ सच डिफरन्स एक्सिड 50. इन द केस ऑफ इमोबल प्रॉपर्टी असेल आणि तिची फेअर मार्केट व्हॅल्यू, बघा, स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू अँड द कन्स्ट्रक्शन, इमोबल प्रॉपर्टी असेल आणि रजिस्ट्रार ऑफ प्रॉपर्टी त्याच्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू एवढी आहे आणि कन्स्ट्रक्शन, आता म्हणजे एखाद्याची व्हॅल्यू आहे 1,20,00,000 ॲज पर स्टॅम्प ड्युटी आणि कन्स्ट्रक्शन 80 लाख गेलं. ओके, तर 40 लाखाचा फरक आहे. ओके, आणि गव्हर्नमेंटला टॅक्स कमी म्हणजे
तो SSC कितीवर भरणार, 80 लाखावर. ओके, आता ॲक्च्युली हा 1,20,00,000 स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आहे आणि हा SSC दाखवतो 80 लाख, म्हणजे गव्हर्नमेंटला 40 लाखाचं नुकसान होतं ना. म्हणून गव्हर्नमेंटने ते अमाऊंट काय केलं, इनॲडिक्वेट कन्सिडरेशन म्हणून ते डिफरन्स अमाऊंट त्या SSCच्या अकाउंटमध्ये ॲड केली. बाबा हे तुझं इन्कम म्हणून मी धरले जाणार, कारण तुला इनॲडिक्वेट कसं म्हणजे कमी याच्यात मिळाली ती. ओके, आता इथे ना थोडे अमेंडमेंट झाले, ते मी तुम्हाला सांगा. आता रिसिप्ट नॉट टॅक्सेबल. रिसिप्ट कुठच्या नॉट टॅक्सेबल आहेत बघा. याच्यामध्ये SSCने एवढा फायदा करून घेतलेला, गव्हर्नमेंटला याच्यामध्ये खूप नुकसान करून घेतलं आहे. त्यांनी काय काय केलं बघा. एनी सम और मनी व्हॅल्यू प्रॉपर्टी रिसिव्ड फ्रॉम एनी रिलेटिव्ह. तर रिलेटिव्हकडनं जर मिळाली तर रिलेटिव्हचं पण डेफिनेशननी गव्हर्नमेंटने दिलं. त्या डेफिनेशनमध्ये जर बसत असेल तर ती अमाऊंट टॅक्सेबल होणार नाही. 50,000चा काय कॉन्सेप्ट लागणार नाही, पूर्ण अमाऊंट ती माफ होणार. किंवा ऑन द ऑकेजन ऑफ द मॅरेज, मॅरेजमध्ये जर त्याला काय की गिफ्ट मिळाली कोणाकडनं, फ्रेंड्सकडनं काही मिळाली, प्रॉपर्टी मिळाली, मुवेबल प्रॉपर्टी मिळाली, ओके, तर ती टॅक्सेबल होणार नाही. अंडर अ विल ऑफ बाय ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे विलप्रमाणे त्याला, म्हणजे आजोबांची विल होती त्याप्रमाणे त्याला प्रॉपर्टी मिळाली, ओके, तर ती पण अमाऊंट टॅक्सेबल होणार नाही. और इन कनेक्शन विथ द डेथ ऑफ द पेयी ऑर डोनर, आणि एवढे सारे केस आहे, लोकल ऑथॉरिटी, युनिव्हर्सिटी, एवढ्याकडनं जे पैसे तुम्हाला जर मिळाले असतील तर ती रिसिप्ट टॅक्सेबल होणार नाही. ओके, आणि अजून एक दिलेलं आहे की सेक्शन 47 फ्रॉम इन्कम टॅक्स ॲक्ट, फ्रॉम इंडिव्हिज्युअल बाय ट्रस्ट क्रिएटेड, याच्यामध्ये पण ट्रान्सफरचे काही आहेत, त्यामध्ये पण दिले आहेत की बाबा हे रिसिप्ट टॅक्सेबल होणार नाही. ओके, आता अदर रिसिप्ट टॅक्सेबल कुठचे आहेत. ओके, फार इम्पॉर्टंट प्रोविजन समजून घ्या. शेअर इश्यूड ॲट अ प्रीमियम इन एक्सेस ऑफ फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर टू रेसिडेंट. म्हणजे काय करायचं माहिती आहे, कंपन्या त्यांच्या फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर 17 रुपये आणि इश्यूला किती करायचे माहिती आहे का, 25 रुपयाला. म्हणजे आता याचा फॉर्म्युला पण सांगतो. जर त्यांच्या फेअर मार्केट व्हॅल्यू त्या कंपनीची 17 रुपये होते आणि हे मार्केटमध्ये सांगतात की 25 रुपयाला इश्यू करतात, त्याचा अर्थ काय करतात बघा, किती फेअर, बघा परत रिपीट करतो. एखाद्या, आता याचा पहिला अर्थ वाचा, शेअर इश्यूड ॲट अ प्रीमियम इन एक्सेस ऑफ फेअर मार्केट व्हॅल्यू. आता फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 17 रुपये, ओके, आणि बाहेर इश्यू करतात 25 रुपयाने, म्हणजे 25 मायनस 17 म्हणजे 8 रुपये एक्सेस मिळवत आहेत. तर 8 रुपये जे एक्सेस मिळाले ना ते टॅक्सेबल होणार, कारण का ते इनॲडिक्वेट आहे. तुम्ही इनडायरेक्ट बेनिफिट घेतलं आहे, कारण तुमची फेअर मार्केट व्हॅल्यू 17 रुपये आहे आणि तुम्ही 25 रुपयाने कसं इश्यू करू शकता. हा तुम्हाला कॅपिटल रिसिप्ट झाला नाही झाला, हे टॅक्सेबल अमाऊंट होणार आणि याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायला लागणार. इंटरेस्ट इश्यूड और कॉम्पन्सेशन अँड एनहान्स कॉम्पन्सेशन. कॉम्पन्सेशन कधी मिळतं, जेव्हा तुमची लँड गव्हर्नमेंटने ॲक्वायर्ड केली काही आणि तुम्हाला काय कॉम्पन्सेशन मिळालं, किंवा दुसऱ्या कोणी एखाद्या यांनी कायद्याप्रमाणे तुमची प्रॉपर्टी ॲक्वायर्ड केली त्यावेळी तुम्हाला कॉम्पन्सेशन किंवा एनहान्स कॉम्पन्सेशन, तर ते टॅक्सेबल होणार का. ओके, आता बघा याच्यामध्ये पण किती जणांनी खूप फायदा करून घेतला. काय करायचे, प्रॉपर्टीची डील करायचे, एक परचेसर आणि एक सेलर. ओके, परचेसर एक ॲडव्हान्स मनी द्यायचा सेलरला की बाबा ही सेलर ॲडव्हान्स मनी घे आणि आपण आता ॲग्रीमेंट सुरू आहे, आणि काही कारणास्तव ॲग्रीमेंट कॅन्सल व्हायची बिकॉज ऑफ काही टर्म्स अँड कंडिशन मॅच नाही झाले, आणि त्यामध्ये ते एक ॲग्रीमेंटमध्ये एक क्लॉज टाकायचा, जर काही कारणास्तव ॲग्रीमेंट तुटली काही कारणास्तव तर सेलर पैसे रिफंड करणार नाही. तर पूर्वीच्या इन्कम टॅक्स प्रोव्हिजनमध्ये काय होतं, तर ती अमाऊंट कॅपिटल रिसिप्ट म्हणून धरली जायची आणि ती टॅक्सेबल नाही व्हायची, आणि त्यामध्ये भरपूर जणांनी फायदा घेतला, भरपूर सारे अशा डील कॅन्सल व्हायला. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, डेफिनेशनच बदलून टाकलं. ॲडव्हान्स ऑर एनी सम रिसिव्ड फॉर कॅन्सलेशन ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेट ही टॅक्सेबल होणार आणि त्याच्यावर टॅक्स भरायला लागणार. नंतर कॉम्पन्सेशन फॉर टर्मिनेशन ऑफ हिज एम्प्लॉयमेंट ऑर द मॉडिफिकेशन ऑफ द टर्म्स ऑफ कंडिशन. जर एखाद्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या अपॉइंटमेंटची टर्म्स अँड कंडिशन चेंज केली किंवा मॉडिफिकेशन केली तर त्याला जो ॲडिशनल बेनिफिट मिळाला ना, तो इन्कम फ्रॉम सॅलरी नाही होणार, तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस होणार. हां, कारण त्याला बेनिफिट मिळालं आहे. आता डिडक्शन कुठं मिळणार बघा, डिव्हिडंड. त्या डिव्हिडंडमध्ये काय, कमी जर तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी लोन घेतला असेल तर त्याचा इंटरेस्ट असेल किंवा कमिशन असेल, रेम्युनेशन टू बँकर टू एनी पर्सन, तर डिडक्शन मिळणार.
इन्कम कन्सिस्ट ऑफ रिकव्हरी फ्रॉम एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू एनी पी एफ सुपर ॲन्युशन फंड. हे कसलं माहिती आहे, एम्प्लॉयर आहे ना, एम्प्लॉईकडनं कॉन्ट्रीब्युशन घ्यायचा पी एफ आणि ते पैसे बिझनेससाठी वापरायचा. म्हणून गव्हर्नमेंट काय केली, प्रोव्हिजनच चेंज केली. जर एम्प्लॉयरने पी एफचे पैसे टायमावर भरले नाही ना, तर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून कंपनीच्या हातात टॅक्सेबल होती. म्हणून काय सांगितलं, जर त्याने टायमावर भरले ना तर ते टॅक्स डिडक्शन म्हणून त्याला मिळणार. ओके, अदरवाईज ते टॅक्सेबल होणार. म्हणजे एप्रिलचा पी एफ त्यांनी 15 मेपर्यंत भरला पाहिजे. जर नाही भरला तर त्याला डिडक्शन नाही होणार आणि ती अमाऊंट टॅक्सेबल होणार. इन्कम फ्रॉम लेटिंग ऑन हायर ऑफ मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, म्हणजे तुम्ही एखादी मशिनरी भाड्याला बाहेर दिली आणि त्याचं रिपेअर्स आहे, डेप्रिसिएशन आहे, अनऑब्झर्व मिळणार डिडक्शन. फॅमिली पेन्शन, फॅमिली पेन्शनमध्ये म्हणजे काय, ज्याला पेन्शन मिळते तो स्वतः असतो, पण जर स्वतः तो वारल्यानंतर त्याच्या मिसेसला मिळते किंवा वाईफ ती स्वतः असेल तिला पेन्शन मिळत असेल किंवा तिची डेथ झाली तिच्या हजबंडला मिळतं, मग ती फॅमिली पेन्शन धरली जाते. तर त्याला तिचं डिडक्शन किती आहे, 1/3 किंवा 15,000 विच एव्हर इज लेस हे डिडक्शन मिळणार. इंटरेस्ट ऑन कॉम्पन्सेशन, एनहान्स कॉम्पन्सेशन 50% ऑफ सच इंटरेस्ट इन्कम तुम्हाला डिडक्शन मिळणार. हां, आता डिडक्शन नॉट अलाउड, हे डिडक्शन मिळणार नाही. ओके, पहिलं कुठचं, पर्सनल एक्सपेन्सेस नाही मिळणार. इंटरेस्ट ऑन सॅलरी पेड विदाउट डिडक्टिंग टीडीएस, जर असेल तर टीडीएस नाही डिडक्ट केलं तर ते डिडक्शन नाही मिळणार. अनरिजनेबल एक्सपेंडिचर पेड इन टू रिलेटेड पर्सन कन्सिडर एक्सेसिव्ह बाय द असेसिंग ऑफिसर, म्हणजे 15,000 द्यायला पाहिजे होते, ह्यांनी दिले 22,000, तर 7,000 रुपये एक्सेस दिले म्हणून इकडे ते त्याचं डिडक्शन काय मिळणार नाही तुम्हाला. ओके, एक्सेसचं डिडक्शन मिळणारच नाही तुम्हाला. 15 जेवढं मॅक्झिमम तेवढंच देणार तुम्ही. एक्सपेंडिचर अबाउट 10,000, म्हणजे तुम्ही कॅशमध्ये एक्सपेंडिचर 10,000च्या वरती दिले ना तर पूर्ण ते डिडक्शन मिळणारच नाही, कारण कॅशमध्ये एक्सपेंडिचर अलाउडच नाही आहे. ओके, एक्सपेंडिचर ऑन एनी गॅम्बलिंग विनिंग त्याचं काहीच मिळणार नाही. हां, आणि काय दिलं, 30% ऑफ एक्सपेंडिचर विच इज पेएबल टू रेसिडेंट 30% which is payable to resident person on which TDS not deducted, paid or not deposit before the due date of return. 30% डिसअलाउड होणार जर जर तुम्ही TDS कापला नसेल, एखाद्या फॉरेन पार्टीला तुम्ही इंटरेस्ट पेड केला असेल तर 30% ते डिसअलाउड करणार. आता असेसमेंट 21-22 मध्ये काय अमेंडमेंट मिळाली, रिमूव्ह डिडक्शन फ्रॉम न्यू टॅक्स स्ट्रक्चर, जर असेसमेंट न्यू टॅक्स स्ट्रक्चर केलं तर डिडक्शन ऑफ 1/3 फॅमिली पेन्शन काउंट टाकलं आहे. ओके, इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ युनिट होल्डर. आता गेल्या वर्षी काय प्रोव्हिजन होती की पहिला कंपनी त्याच्यावर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स पे करायची. ओके, आता यांनी चेंज केलं. आता ह्या दोन्ही प्रोव्हिजनमध्ये काय बघा, इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड ते ॲसेसीच्या हातात टॅक्सेबल होणार आणि इथे 10% TDS कापणार. ही तर तुम्हाला TDSची प्रोव्हिजन माहिती आहे, मी फायनान्स बजेटमध्ये ते कव्हर केलेलं आहे. आता इथे बघा दोन कॉन्सेप्ट दिले, वेअर टॅक्सिबिलिटी ऑफ डिव्हिडंड ऑर इन्कम फ्रॉम युनिट्स, दोन्ही एकाच मी कव्हर केले की आता डिव्हिडंड आणि इन्कम फ्रॉम युनिट कोणाच्या हातात टॅक्सेबल होणार, ॲसेसीच्या. ओके, कंपनी काय टॅक्स काय त्याच्यावर पे करणार नाही. डिव्हिडंड आर नाउ टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ शेअर होल्डर ॲज पर दर इंडिव्हिज्युअल स्लॅब रेट, याच्यामध्ये त्यांना जास्त मिळणार टॅक्स. कंपनीज विल नो लॉंगर टू पे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन, ऑल्सो इंटरेस्ट एक्सपेंडिचर allowed the deduction from dividend income subject to maximum 20% ऑफ सच इन्कम, म्हणजे 20% तुम्हाला एक्सपेंडिचरचं डिडक्शन मिळणार. इथे पण त्यांनी कॅप लावली, म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड इन्कम मिळालं आणि तुम्ही इंटरेस्ट ऑन लोन कसला, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही काही फंड उचलला आणि त्याचा काही इंटरेस्ट असेल तो तुम्हाला मॅक्झिमम 20%च मिळणार. ओके, सब्जेक्ट टू कॅप ऑफ 20% ऑफ सच इन्कम, म्हणजे इन्कमच्या 20%च डिडक्शन, म्हणजे 80% टॅक्सेबल होणार सर. विथ 1 एप्रिल 2000 इंडियन कंपनी शॅल लायबल टू डिडक्ट TDS 10% ऑन सेक्शन 194 इफ द ॲग्रीड अमाऊंट डिव्हिडंड एक्सिड 5, म्हणजे ही TDSची प्रोव्हिजन आहे की 5,000च्या वरती डिव्हिडंड गेला ॲसेसीचा तर सर TDSवर ते TDS डायरेक्ट होणार. ओके, वेअर एनी पर्सन रिसिव्ज एनी इमोबल प्रॉपर्टी. ओके, याच्यामध्ये थोडं अमेंडमेंट आणलं आहे, याच्यामध्ये भरपूर सारे डिबेट व्हायचे ॲसेसीचे आणि गव्हर्नमेंटचे झालेले आहेत की बाबा, तर आता बघूया कायदे. विदाउट कन्सिडरेशन असेल तर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू शॅल बी इन्क्लूड इन द टोटल इन्कम इफ दॅट व्हॅल्यू मोर दॅन 50,000, म्हणजे विदाउट एनी ॲग्रीमेंट आहे, फक्त असंच
फ्री ऑफ कॉस्ट त्याला प्रॉपर्टी मिळाली. ओके, तर स्टॅम्प ड्युटीची जेवढी व्हॅल्यू ना त्या ॲसेटच्या मग टॅक्सेबल करायचं. आणि जिथे कन्सिडरेशन आहे, जिथे कन्सिडरेशन आहे म्हणजे ॲग्रीमेंट झाली आहे 1,20,00,000 व्हॅल्यू आहे. ओके, आणि ॲग्रीमेंटमध्ये 80 लाख दाखवले, तर 40 लाखचा फायदा झालेलाच आहे. ओके, पण तिथे त्यांनी कसं एक हे दिलं की फॉर ए कन्सिडरेशन ऑफ स्टॅम्प ड्युटीज व्हॅल्यू इज मोर दॅन ॲक्च्युअल सेल कन्शन देन द डिफरन्शियल अमाऊंट शाल बी इन्क्लूड इन द टोटल इन्कम इफ द डिफरन्शियल अमाऊंट इज मोर दॅन हायर ऑफ कसं दाखवलं 50,000 अँड 10% ऑफ ॲक्च्युअल सेल इन्कम. पूर्वी काय होतं 5% होतं. हे थोडे अमेंडमेंट घेऊन आणली कारण याच्यामध्ये डिस्प्यूट व्हायचं. पूर्वी काय होतं डायरेक्ट होतं हे ना, हा कॉन्सेप्टच असा नव्हता की त्याच्यावर सर 5% प्रमाणे ते डिफरन्स काढायचे. म्हणजे 5%चा डिफरन्स असेल तर इग्नोर करायचे, 10%चा असेल तर त्याच्यावर व्हॅल्यू गव्हर्नमेंट काय टॅक्सेबल करणार नाही. म्हणजे खूपच जास्त फरक आहे. म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू किती आहे 1,20,00,000 आणि तुम्ही दाखवता 80 लाख, जवळजवळ 40 लाखाचा फरक आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ तो काय 10%च्या वर नाही. आता समजा व्हॅल्यू आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, 80 लाख ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे आणि स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू किती येते आहे 88 लाख. तर कितीचा फरक आहे 10%चाच फरक आहे. मग ते त्याच्यावर इनॲडिक्वेट कन्सिडरेशन म्हणून धरलं जाणार नाही. म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आणि जी कन्सिडरेशन व्हॅल्यू याच्यामध्ये जर 10%पेक्षा जास्त फरक नसेल, 10% फक्त दिलं आहे, 0 म्हणजे सॉरी 10%पर्यंतच फरक आला, त्याच्यावरती गेला तर मग ते इनॲडिक्वेट कन्सिडरेशनची प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होईल. ओके, बस एवढं. ओके, तर मित्रांनो मला असं खात्री वाटते की हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण लेक्चर फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचं पण नॉलेज अपग्रेड होईल. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला. त्यामध्ये मी तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी हा लेक्चर कव्हर करणार आहे. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला.